चौथीच्या गणित विषयातील विस्तारित रूपात लिहा हा घटक शिकतोय. विस्तारित रूपात लिहा. पहा बघा आता या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे. पहिली 7545. विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे काय करायचं, तर संख्येचं काय करायचं, विस्तारित रूपात लिहायचं. बेरजेच्या स्वरूपात मांडायचं. काय स्वरूपात मांडायचं, बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडायचं. किती सोपं आहे पहा. हे 7 आहेत, 7 लिहिली. 7च्या पुढे संख्या किती आहेत ते मोजूयात आपण. 1 2 3 संख्या आहेत. किती संख्या आहेत, 3 संख्या आहेत. त्या 3 संख्यांसाठी 3 शून्य देऊन टाकूयात आपण. ठीक आहे, 3 संख्या आहेत म्हणून 3 शून्य दिले. परत द्यायचं बेरजेचं चिन्ह. कशाचं चिन्ह द्यायचं, बेरजेचं. बरं, नंतर आहे कोणता अंक आहे, 5 आहे. 5च्या नंतर संख्या किती आहेत, 1 आणि 2, दोनच संख्या आहेत म्हणून किती शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे. पुन्हा बेरजेचं चिन्ह द्यायचं. परत कोणता अंक आहे, 4 अंक आहे. 4 काय आहे, 4 दशक आहे. काय आहे, 4 दशक म्हणून या ठिकाणी 4 मांडले. काय मांडले, 4. आणि 4 नंतर किती संख्या आहेत रे, एकच संख्या आहे म्हणून किती शून्य देऊ मी, 1 शून्य दिला. त्यानंतर पुन्हा बेरजेचं चिन्ह टाकलं आणि उरलेला जो अंक आहे तो उरलेला अंक आहे असं मांडला. कोणता अंक उरलेला सांगा मला, 5 आहे असे मांडून टाकायचे. 5 आहे असे मांडायचे. याला काय म्हणायचं, संख्या विस्तारित रूपात लिहिणे. विस्तारित रूपात लिहिणे. पुढचं सोडूयात आपण. बघा ते तिथे आहे 4. पहिली संख्या काय आहे, 4 आहे. 4 नंतर किती संख्या आहेत रे, 1 2 3 म्हणून किती शून्य देऊ मी, 3. ओम किती शून्य देऊ, 3. ठीक आहे. पुन्हा कोणतं चिन्ह देऊ, पुन्हा कोणता अंक आहे रे, 0 एकदाच लिहूया. पुन्हा लिहूयात बेरजेचे चिन्ह. नंतरचा कोणता अंक आहे, 5 नंतर किती संख्या आहे, एकच संख्या आहे, शून्य असलेली नाही. म्हणून काय केले, 5च्या पुढे 1 शून्य मांडला आणि राहिलेला अंक आहे असं मांडला. कोणता राहिलेला अंक, 0 हा अंक राहिलेला आहे. ठीक आहे, हा झाला 4050 चा विस्तार. त्यानंतर आहेत 65100. किती आहेत, 65100. 6 घेतले. त्यानंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 अंक आहेत. किती 4 अंक आहेत म्हणून काय किती शून्य मांडायचे, 1 2 3 आणि 4 झाले 60000. बरोबर ना. त्यानंतर घेऊयात 5. 5 नंतर किती अंक आहेत, 1 2 3 अंक आहेत म्हणून किती शून्य दिले, 3 शून्य दिले. पुन्हा आहे 1 शतक आहेत का नाही, त्याच्या पुढे किती अंक आहेत, 2 म्हणून 2 शून्य दिले. आणि राहिलेले आहेत ते शून्य मांडले तरी चालतात आणि नाही मांडले तरी चालतात. 0 अधिक 0 मांडले तरी चालतात, नाही तर नाही मांडले तरी चालतात. त्यानंतर आहे 8000. 8000चा विस्तार करणं सोपं आहे. 8 मांडायचे, त्याच्यावरती 3 शून्य टाकून द्यायचे आहे असे. आणि त्यानंतर काही नाही लिहिलं तरी चालतंय किंवा लिहिलं तरी चालतंय. 0 द्या, परत 0 द्या, परत 0 द्या. 0 दिला तरी चालतोय, नाही दिला तरी काही हरकत नाही. त्यानंतर शेवटचा अंक आहे, संख्या आहे 12745 आहे. किती आहे, 12745. बरं, आता 1 नंतर किती संख्या आहेत मोजूयात आपण. 1 2 3 4. नावे किती शून्य देऊ मी, 4. 1 वरती 4 शून्य दिले म्हणजे किती झाली संख्या ही, 1000 झाली का 10000 झाली, बरोबर 10000 झाले का नाही. नंतर आहे 2. 2 नंतर किती शून्य द्यावे लागतील सानिका, 1 2 3. 3 अंक आहेत म्हणून 3 शून्य झाले. किती झाले हे किती झाले, 2000 झाले है की नाही. त्यानंतर कोणता अंक आहे, तनुजा 7 आहे. 7 नंतर किती शून्य देऊ मी, 2 शून्य देऊ, कारण त्याच्याकडे किती संख्या आहे, 2 शून्य, 2 संख्या आहे की नाही. त्यानंतर आहे 4. किती येते,
दिले आणि त्याच्या पुढे काय मांडले शून्य मांडले एकच शून्य का मांडले कारण त्याच्या पुढे एकच अंक आहे आणि राहिलेला अंक कोणता आहे 5 तर अशा पद्धतीने आपण काय शिकलो आज विस्तारित रूपात लिहिणे संख्यांची विस्तारित रूपात मांडणी करणे लिखाण करणे हा घटक या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत समजला का तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे चला पटकन हे सगळे संख्या अंक वहीमध्ये लिहून काढा